हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. आपण रिसेंटली 2-3 एपिसोड्समध्ये बघितलं की आपण खूप सारं मोटिवेशन किंवा संडेजबद्दल बोललो. सो तसंच काहीतरी ह्या व्हिडिओत पण घेऊन आलेलं आहे. आणि झालं असं की मी रिसेंटली एक आर्टिकल वाचलं, त्यामध्ये एक अशी गोष्ट मला कळाली जी मला माहिती होती पण प्रकर्षाने हायलाईट झाली. कारण आता सध्या जे सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं जे हिंदी वेब सिरीज आहे स्कॅम 1992, तर ऑलमोस्ट सगळेच लोक हर्षद मेहताचे फॅन झालेले आहेत आणि सगळेजण शॉर्टकट शोधत आहे पैसे कमवायचे. आणि मे बी तो शॉर्टकट त्यांना तो शेअर मार्केटमध्येच दिसत असावा आफ्टर वॉचिंग स्कॅम सिरीज. आणि त्यामुळे डीमॅट अकाउंट पण खूप जास्त लोकांनी ओपन केलेले. पण याच रिलेटेड मी एक आर्टिकल वाचलं की त्या आर्टिकलमध्ये हर्षद मेहता आणि नारायण मूर्ती यांच्या दोघांचं लाईफचे कंपॅरिझन केलेलं होतं. सो मला ते खूप छान वाटलं, म्हणून विचार केला की आपल्या व्ह्युअर्सला पण ते सांगावं. सो त्यामध्ये असं दिलं होतं की दोघांनी त्यांची जी लाईफची काय म्हणता येईल स्टोरी सुरू जी झाली ती 1980ला झाली. तेव्हा हर्षद मेहता यांचं वय होतं 26 वर्ष, नारायण मूर्ती यांचं वय होतं 38 वर्ष. सो झालं काय की विदिन नेक्स्ट 10 इयर्स दोघं मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत होते. आणि विदिन नेक्स्ट इयर म्हणजे 1990मध्ये मी सांगेल की हर्षद मेहता यांच्याकडे 15,000 स्क्वेअर फीटचा सी फेसिंग फ्लॅट होता. नंतर खूप सारी प्रॉपर्टीज होती, ब्रँड न्यू कार्स होत्या. आणि दोघांनी मिडल क्लास फॅमिलीतनंच बिलॉंग करत होते जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती. सो विदिन 10 इयर्स हर्षद मेहता यांनी खूप जास्त अचीव्ह केलं होतं. आणि इकडे यांचा जो होता 1980 साली नारायण मूर्ती यांचं स्ट्रगल चालू होतं, म्हणजे हार्डवर्क करत होते. त्यांची जी इन्फोसिस आहे तिला वरती आणण्याचा प्रयत्न करत होते. खूप साऱ्या लोकांना ते जॉब्स देत चालले होते. सो झालं काय की अजून 10 वर्षानंतर जेव्हा आपण ही स्टोरी बघितली किंवा 2000 साली जर विचार केला तर इकडे जे काही शॉर्टकट मार्गाने किंवा फ्रॉड करत जे काही पैसे कमवलेले होते तर याचा एंड तुम्हालाही माहिती की CBIच्या खूप साऱ्या चौकशा झाल्या किंवा त्यांना एकट्याला जेलमध्ये मरावं लागलं, मरतानाही कोणी नव्हतं. आणि या उलट इकडे यांची इन्फोसिस खूप जास्त प्रोग्रेसमध्ये होती, कारण यांनी ऑनेस्टी आणि हार्डवर्किंग या दोन गोष्टींना यांचं प्रिन्सिपल मानलेलं होतं. त्याच्यामुळे आज जर आपण बघितलं तर इन्फोसिसमध्ये जवळपास 2.5 लाख लोकांना इंडिया आणि इंडिया बाहेर जॉब्स अवेलेबल झालेले आहेत. आणि ते खूप जास्त चांगल्या क्वालिटीची लाईफस्टाईल जगतात ते इन्फोसिसचे एम्प्लॉईज. आणि यापुढेही ते देत राहणार आहे. इंडियाचं जे ग्लोबल मार्केटमध्ये जे नाव कमवलं आपण इन्फोसिसमुळे ते वेगळं. सो मला ह्या स्टोरीतनं एकच सांगायचं आहे की जे कोणी स्कॅम मूवी बघितल्यानंतर शॉर्टकट मार्गाने पैसे कमवायचा विचार करत असते तर आपल्याला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही आहे. आणि आपल्या जे वाटेची प्रोग्रेस आहे ती येणारच, फक्त आपल्याला त्यासाठी हार्डवर्क हे कन्सिस्टंट ठेवायचे. आणि आपल्याला दुसऱ्यांसोबत आपली प्रोग्रेस कम्पेअर सुद्धा नाही करायची, कारण प्रत्येकाला त्याच्या हार्डवर्कचं फळ हे मिळणारच आहे लवकरात लवकर. फक्त आपल्याला कंपॅरिझन नाही करायचं आहे आणि आपलं जी कन्सिस्टन्सी आहे ती ठेवायची, जेणेकरून एक दिवस आपला नक्की येणार आहे जर तुम्ही ऑनेस्ट आणि हार्डवर्कर असाल तर. पण जर तुम्हाला हर्षद मेहतासारखं शॉर्टकटने पैसे कमवायचे असतील तर मग सेम तुम्ही त्याचं ते बघू शकतात की 50पेक्षा जास्त फ्रॉड केसेस झाले, CBI चौकशी झाली, फॅमिलीने सफर केलं. म्हणजे तो 10 वर्षात पैसा कमवला पण तेवढ्याच फास्ट त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी पण गमवल्या. सो या स्टोरीतनं आपल्याला जे घ्यायचं होतं की ऑनेस्टी इज फॉर लॉंग रन रेस. म्हणजे तुम्ही जर ऑनेस्ट असाल तर तुम्ही जास्त काळासाठी चांगली लाईफ जगू शकता. त्यामुळे असेच काहीतरी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे, यापेक्षा जास्त मोटिवेशनल किंवा यासारखे मोटिवेशनल. सो तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब माय चॅनल. आणि स्टे ट्यून, स्टे हेल्दी, स्टे सेफ. सी यू सून. थँक्यू सो मच.